हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 4 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. नेक्स्ट मॉर्निंग झालेली असते. लीला छान रेडी होऊन खाली आलेले असते आणि एजे ऑलरेडी ऑफिसला गेलेले असतात. मग ती आजींना विचारते, आजी एजे कुठे आहेत? तर आजी बोलतात की हे बघ 9 वाजलेले आहेत, त्यामुळे अभिराम ऑफिसमध्येच गेला. मग आजी म्हणतात की तुला ना आराम करायला सांगितलेला आहे अभिरामने स्ट्रिक्टली, तर तू जा वरती. ती म्हणते आजी मी चहा घेते ना. नाही नाही नाही, तुला स्ट्रिक्टली बेड रेस्ट घ्यायची आहे, त्यासाठी तू तुझं जा. आणि मग सरस्वती, दुर्गा आणि लक्ष्मी किचनमध्ये थांबलेले असतात. ते म्हणतात बघा बघा. दुर्गा म्हणते बघा हे तुमच्या कारच्या कारनाम्यामुळे झालेलं आहे एवढं सगळं काही, आणि आता काय बघतायत. ती म्हणतात की त्या तिघींना की तिला चहा वगैरे देऊन या म्हणून. आणि इथे सीन चेंज झालेला असतो. लीला विचार करत बसलेले असते. एजे आता सकाळी गेलेले आहेत, म्हणजे आता डायरेक्ट संध्याकाळीच येणार, म्हणजे त्यांचं आणि माझं काहीच बोलणं नाही होणार. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी सुचवलं पाहिजे की एजे मला बोलतील किंवा एजंटकडे मी जाईन, असं काहीतरी करूयात असं म्हणत असते. पाय हलवत हलवत विचार करत बसलेली असते. एजंटचा दुर्गाला फोन आलेला असतो आणि मग ती रूममध्ये जाते. तर त्यावेळेस लीला मस्त पाय हलवत बसलेली असते. मला पाहून खूप जास्त नाटकं सुरू होतात. लीलाचे आई गं खूप दुखतंय गं, असं होतंय तसं होतंय, काय काय होतंय. आणि ती म्हणते सूप आणलेला आहे, गरम आहे, तुला पोळलं तर आम्हाला जास्त त्रास होईल, त्याच्यासाठी गार झाल्यानंतरच पी म्हणून. मग लीला एवढं नाटकं करते की नाही नाही माझा हातच उचलत नाही आहे, माझा पाय उचलत नाही आहे, असं काहीतरी नाटक करते. आणि शेवटी दुर्गाला तिथे थांबून ते ज्यूस आणलेलं असतं, सूप आणलेलं असतं, ते तिला पाजावं लागतं. तेवढं तिथे लक्ष्मी येते आणि म्हणते वहिनी तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का? हे एजंटने हिला सॉक्स मागवलेले आहेत, हे घालायला सांगितलेले आहेत. आणि मग लीला बोलते की रात्री ना माझ्या पायांना खूप जास्त त्रास होत होता, तर एजंटने रात्रभर तळव्याला माझ्या हे केलं, आणि आता हे सॉक्स पण तुम्हीच घालून द्या लक्ष्मी मॅडम. आणि मग लक्ष्मी मी नाही घालणार. मग दुर्गा म्हणते लक्ष्मी घालून दे. मग लक्ष्मी ते सॉक्स घालून देते. तेवढ्यात तिथे सरस्वती येते आणि सरस्वती म्हणते की वहिनी तुम्हालाही काम सांगितले का? मलाही सांगितले. सरस्वती ही तिचं बेडशीट चेंज करून देते. तोपर्यंत इतके नाटकं करत असते ना लीला की विचारायलाच नको. आणि ते सगळं झाल्यानंतर मग लीला आता म्हणते की आता जायलाच पाहिजे, आणि मग पर्स वगैरे घेते आणि निघायला सुरुवात करते. हळूहळू जाते, तिला कुणीच पाहत नाही. पण दरवाजाच्या तिथे गेल्यानंतर आजी तिला पाहतात आणि आजी तिला बोलतात की सासूला तू खोटं ठरवू शकत नाही किंवा हरवू शकत नाही, सुनांना तू ताब्यात घेऊ शकते पण या सासूला नाही. कुठे चालली आहेस? ती म्हणते आजी मला ना खूप जास्त बोर होत आहे घरात, त्यामुळे मी चाललेली आहे एजंटकडे. मग आजी म्हणतात नाही आजी, अभिरामने तुला आराम करायला सांगितलेला आहे, त्याच्यासाठी तू इथेच थांब, तू कुठे जाऊ नको म्हणून. तिला बोलतात की हे सगळं काही तू माझ्याशी एवढे फ्रेंडली बोलतेस ना, ते एजंट अभिरामला का नाही बोलत? तर ती म्हणते मला ना खूप भीती वाटते त्यांची, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलत नाही. मग आजी म्हणतात तुमच्यामध्ये मैत्री नाही आहे ना, म्हणून तुला भीती वाटते, तर तू मैत्री करशील त्यानंतर तुला भीती नाही वाटणार. मग ती ठरवते की हो आजी मी जाते आता. आणि मग ती निघायला सुरू करते आणि जाते ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक लेटर पाठवते की सुट्टीचं. आणि मग ते अभिराम बघून लगेचच येतो आणि म्हणतो लीला तुला कळत नाही का, तुला आराम करायला सांगितलं होतं ना, तू इथे कशाला आली आहे? असं एम्प्लॉईनी सुट्टी घेणं चुकीचं आहे ना, आणि मी न सांगता घरी राहिले ना, म्हणून मी लेटर देण्यासाठी आली आहे. तर मग एजे बोलतात लेटर द्यायची काहीच गरज नाही आहे ना, मी सांगितलं होतं ना तुला यायचं नाही म्हणून, आणि साळुंकीचे पैसे आता फिटलेले आहेत, त्यामुळे तुला इथे नोकरी करायची गरज नाही आहे. आणि तू माझं ऐकशील का, माझी बायको म्हणून तरी ऐकशील का? मग तिला चक्कर आल्यासारखं होतं. तर मग एजे तिला खूप छान प्रकारे समजून सांगतात आणि मग लीला तिथून घरी जायला रेडी होते. आणि मग रेडी झाल्यानंतर ती बोलते की आता जाते. एजेंना म्हणते एजे आपण चांगले फ्रेंड्स बनू शकतो का? हात पुढे पसरवते. आता एजे तिची मैत्री एक्सेप्ट करतील का नाही हे पाहण्यासाठी उद्याच्या भागामध्ये असंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.